आणि श्री सद्गुरू संत बाळूमामा हयात असताना मामांच्या सोबत बकऱ्यांची सेवा केलेले आपले भिकूमामा शिंगारे या ठिकाणी पालखी क्रमांक 10 मध्ये कात्रण सोहळ्यात सामील झालेले आहेत आणि त्यांचा संपूर्ण पोशाखाचं काम हे असं भक्तगण करत आहेत आणि पालखीच्या वतीने त्यांना संपूर्ण कपड्याचा आहेर होत आहे। सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। धन्यवाद। आता सध्या सुद्धा चालू घडीमध्ये ज्यांनी मुखातून शब्द काढल्यावर निसर्ग सुद्धा थांबतो। ट्रिप होते बाळूमामातच काय भक्तांनो, बाळूमामा संघ बकरी राखलेले आपले हे भिकूमामा असेच कात्रण सोहळा असताना टेंभुर्णी परिसरात आषाढी साजरी होत होती, पालखी क्रमांक 16 बापू हातनूरकर आणि त्या ठिकाणी असा कार्यक्रम अगदी जकात चालू होता आणि चालू असताना वरुण राजे सुद्धा त्या ठिकाणी हजेरी लावत होता। मोठा पाऊस आलेला होता आणि भिकूमामांचं प्रवचन त्या ठिकाणी चालू होतं। बघतानो भिकूमामाने एका मिनिटात पाऊस थांबवला। त्या ठिकाणी मामामध्ये जशी ताकद तशी मामांसोबत बकरी राखलेले आपल्याला आपल्या समोर दिसत आहेत। मामासोबत बकरी राखलेले भिकूमामा यांनी एका मिनिटात पाऊस थांबवला होता। मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे। कितीतरी घोड्याच्या नावानं, भंडाऱ्याच्या नावानं, जय बाळूमामा। पहिला पुरुष आणि पाऊस थांबवला, माणसं उठून अशी निघायला लागलेली, जागच्या जागेवर थांबली। बघतानो या ठिकाणी आलेले आहेत, आपल्यालाही 4 शब्द सांगतील, आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावे। धन्यवाद धन्यवाद। जय बाळूमामा। या ठिकाणचा सुद्धा कात्रण सोहळा अगदी आनंदात पार पडलेला आहे। खास सेवा केले भक्तांनी, कातरकरांनी लांबून लांबून येऊन सर्व महिलांनी अगदी छान सेवा। 11:30 पर्यंत आपली कात्रण सोहळा पूर्ण झालेला आहे। धन्यवाद। कात्रण सोहळा मेढी मायमाऊलीचा कात्रण करून झालेले आहे। जगाच्या मालकाबरोबर ब्रह्मांडात नायक, त्रिशूळधारी, शंभू अवतारी, डमरूधारी, महापुरुष, सत्पुरुष, योगपुरुष, देवावतारी बाळूमामा यांच्या बरोबर भिकूमामा रुकडीकर यांनी बाळूमामा समाधी घ्यायच्या अगोदर मेंढरं राखलेले भक्तांनो, आज या 10 नंबर पालखीमध्ये भिकूमामा सुद्धा आलेले आहेत। आपलं सुद्धा भाग्य आहे, आज भिकूमामा आपल्याला बाळूमामा बरोबर त्यांनी जी सेवा केली त्याच्याबद्दल थोड्या वेळ आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। पालखीच्या वतीनं आणि ग्रामस्थाच्या वतीनं त्यांचा सत्कार समारंभ चालू आहे। बोला बोला बाळूमामाच्या नावानं छान भले। आता जरा शांत आहे का? मी सुद्धा बाळूमामाच्या नावाचा जरा बोलला। हा, आमच्या आईला मुलं नाही म्हणून आमच्या बाळूमामाला आमच्या आई दिली, त्याला त्यानं सांगितलं मुलं नाही हे घे भांडरा। त्या भांडरा माझा जन्म झाला। मग आई म्हणली मामा आता ह्याचं काय नाव करायचं? तू काय करते? गावातलं पैसा भीक मागून यायचं नाक कसं बोल मग भीक पाहिलं नाही भिकारी नाव ठेव। तुम्हाला भिकारीच म्हणलं, आता कोणी भिकारी म्हणत पहिला भिकारी आता म्हणलं आता आमच्या रोकडीचा कारभार आहे। आता रोकडीचा कारभार झाला तर लहानपणापासून त्याच्या मांडीचं काय म्हणायचं, हे मी दावल्याला पोरगा दिलेला आहे, मला कळालं महिन्यात 6 महिन्यात नाही तर आणून दावत जाते। ती म्हणायची कशाला राहायचं, पैसे नसतात, नवरा दारू करतं, काय म्हणा येताना उचलून घेऊन जाताना मी तुला ठेवतो। मग पैसे आणि मग झेक पाहिलं नाही भिकारी म्हणून आमच्या बाळूमाला आमच्या आई दिली, त्याला त्यानं सांगितलं मुलं नाही हे घे भांडरा। त्या भांडरा माझा जन्म झाला। मग आई म्हणली मामा आता ह्याचं काय नाव ठेवायचं? तर काय करायचं? येताना उचलून घेऊन जाताना
मग आमच्या घेऊन जायची येतात त्याची कशी घेऊन यायची बाळूमाचा एक नियम होता पहिला आप्पाच्या वाडला यायचं वर्षातनं एकदाच गेली तीर्थयात्रा 15 दिवसाला आप्पाच्या वाडला येणार तिथं अभिषेक घालणार तिथे 200 माणसं जेवाय घालणार तिथनं पंढरपूरला जाणार तिथनं पट्टणपेठला जाणार अप्पाची वाडी झाली की पट्टणपेठ तिथं अभिषेक घालायचा तिथनं पंढरपूरला जायचं आणि तिथं अभिषेक घालायचं आणि अंबाबाई जायचं मग ती रेल्वेच येत होती आणि आमच्या गावाला रेल्वे जाते आमच्या काय केली बाळूमा घालला त्या गाडीनं म्हणून मला हातात घालल्या नाना भाऊ ताकद घेतल्या आणि वर पोळ्याचे दुधे ठेवल्या लागला गाड्या आल्या ती तिथं गेली दोन झाली हल्ली अरे म्हणून मसालवण खाली मसालवण खाली बाळूमा घालून बघितलं आमच्या इकडे आणि अशी लाट मारला रेल्वे थांबली गेली थांबली मग आमची आहे गाडीची बनली मग आईने पोळ्या जरी आणल्याच्या मग तिथे अंबाबाई दर्शन घेतलं बाळूमाला पोळ्याचा निवड लावला ज्योतिबाला गेला त्याचा पोळे मारायला त्याचा मग जेव्हा करा मग आम्ही घराकडे आला तर बाळूमाची ताकद कशा रेल्वे चालू झाली मग चालू झाली थांबत आता दर्शन माझा ऐकाय ते दर्शन थांबा तर मग ते चमत्कार बाळूमा माझा होता नाही रेल्वे कधी दोन माणसं 1000 असले चढवतच जात्या रेल्वे कधी उभा राहत पण बाळूमाला लाच मला रेल्वे थांबली असं बाळूमाची खेळणी होती पण बाळूमा हे मला फिरायला मिळालं लहानपणी आता मावा म्हणला अगं मी दिलेलं पोरग मला खर्च आणून जावं द्या की कशात लावायचं अगं येताना घेऊन जाताना घेतो येताना यायचं जाताना घेऊन जायचं 17-18 वर्ष झाली म्हणलं अगं मी दिलेलं पोरगायची मेंत्राक लावून दे ही शेरडे मेंद्र आता मी त्याच्या नाव करणार आहे मला आता झेपत नाही माझ्याकडे चालवू दे आमच्या म्हणजे मामा तसं काय म्हणतो त्याच्या नाव करतो मात्याच्या नाव नाही म्हणजे उद्या कसं झालं आमचं कोणाला माहीत दारू पिल आणि तुझ्या बकरी की तर मला घर जाईल अरे तुझ्या अगे मग म्हणला माझं कोण चालवायचं तुझं कोणाला चालवायचं मग कशाला उपचार करणार असं कर मामा वर्षातला महिना 2 महिने 4 महिने तुझ्याकडे घे पण तुझं आमच्या नाव काय नको हेच तुझ्या आयला मला हो बाबा म्हणजे नको आता काय झालं महिना 2 महिने वर्षाला राहायचा 4 महिने राहायचं पण एकदा मेंदू होती असं आम्ही जरा आणि आपला माझं नाही 17 असा वय झालं झाडं तोडायचं दुसरं काय नाही का बाबरीचाच पाला झाडं तोडायची बर येतो म्हणून गावात आणि त्या गावात 4 बाबरी होत्या आणि किती 15 गुंठे रान आणि त्याच्या आईला ते बाबरी झाली होती त्या 4 केलेलं आणि मामा काय गेला कुठल्या तर मित्राच्या घरात त्याच्या गेला का भिडवडच वाटला कोणाला आम्ही करून बाजार सोडाले ती 4 झाडं आम्ही पिळली आणि थोडं खेळत होती ती सगळ्यावर जुंदळा खाल्ला दिवशी ती का पाहिल्या होतो पाठून जुंदळा खाल्ला पाडून आमच्या देण्यात आला आम्ही खेळत होतो अरे जेव्हा आता सगळं खाल्लंय आम्ही आपले निर्देश पळवून घेऊन गेलो तर ते बळवंत पाटील आलं असं बघितलं तर सगळं सुपरा साथ जायला तर आम्ही गेलो पळवून पाटील घेऊन जातो ते आम्हाला बघितलं की येणार घेऊन पळतच आला असं आलं त्याला काय कळलं ना त्याला 4 पोरं 6 पुरी त्याला काय जमलं काय म्हणला आणि ते आल्याला बघितलं आम्ही नाही म्हणलं ते काय ऐक ना ते जायला त्याची नियंत्रण जायला आम्ही गेलो उसातला पाहिजे गेलं मागे गावात थोडं बोंबाल्यावर काय झालं जुंदाळकडून चालला भाऊ पडला जुंदाळकडून चालला तिथं भाऊ मला काय काय सांगतो मला जुंदाळकडून पाकच चाललं 15-20 दिवसात पोरांच्या बोंबरांच्या म्हणला 4 पोरं 6 पोरी म्हणला का म्हणजे कामाला जात्या पोरं म्हणला घेऊन पडायला जात्या आणि हायची खाल्ल्या तरी काय बोंबरा खाल्ल्या नाही म्हणला काय ते माझ्या देवात द्यायचा होता देवा काय देतो बाळामाची काय उपटच जास्त
दुसरी म्हणाले ते नाही देते मी देतो असं म्हणता तू असं कर जुन्नरला तुला कापा आला आता असं कर की जुन्नर काप आणि बरी मळणी कर आणि किती कॅम्परच्या मी तुला देतो बस आणि तुला देतो की हे 2 जामीन घे 2 जामीन ते नाही आम्ही देतो झालं कापलं मळणी केली वर्षाला 2 कोटी होत्या आता 4 घेऊन गेला त्याला बाबा मला सांगितलं कोलं वगैरे कसे भरायचं नाही बापला 4 कोटी घेऊन गेल्या भोगतून बसल्या ते कोलं पोरगे लागली बाबा कोणा लागला 3.5-4 वाजलं मग कोणावर मग गेली ती राख भरली भरल्यावर 4 फुटी भरली आणि राख राहिली आणि 4 आली आणि भरली त्याचं काय राख आणि कपड्याच्या घराची पोटी संपली गावातलं एक मागून आणली 22 फुटी जुंजळ झालं आणि इकडे दिवस गावला राख संपली त्याचं 2 फुटी होते 22 फुटी जुंजळ झालं कसं तर इकडे दिवस गावला राख संपली संपल्यावर मग ते उठला आणि बाबा पाय लागला त्याला माणूस घेतले पकडली बाबा काय आता तिला तुला मिळालं मग गावभर बोलून बाकी घेऊ मग ते मामाला पेटावा 2 फुटी अंतरला मी त्याला खात नाही होता तुम्ही तू घेतला ना मग तिथलं बाळोपाटाची बायको होती हुशार ती काय म्हणणार रोजगार करून कावला 2 पोरी जातात गावडे हाताखाली पोरं जातात घेर पोला 6 पोरी 4 पोरं पोतं भरणार असं करा बाळून मला आमच्या एका घरला आला आमच्या घरला एकदा पाय लागू दे आमचं दारिद्र्य राहते पोरींची लग्न झाल्यावर पोराची बायको देणार ते जायला बोलत पाहिजे बरोबर ना असं तर जरा आमच्या घरातलं जवळ तो महिना 2 महिने मागून आलो जायला तयार नाही तुझी बायको म्हणजे कसला दे बाबा मला आणि येत नाही होतं मी काय करू त्यांची म्हणजे मी येतो कर्जा बाबा म्हणायचा सर म्हणा काय मासा बकरी असा ठीक आला आल्यावर पुढे गेली आणि असा हात करून राहिली बाळूमामा माझ्या घराला पावर आल्याशिवाय तुला पुढे सोडणार आता तुझा माझा संबंध का हा संबंध हाय काय तुला सांगायचं बाळूमामा रोजगारचा पाठ भरणार 15 गुंठला 4 पोरं आणि 6 पोरी लग्न बी होण्यात मी काही होणार माझ्या घरात मला पावर जा माझं दारीच राहतो नाही तू माझ्या घराला तुला शोधणारच त्याच्या बायला मला लागेल तसं जमायचं तू मोठाली मी शाकाही घर धुवून काढतो पण मला सांगायचा घर बीर काढून काढलं घेऊन केलं आणि बाळूमा संध्याकाळी येतो म्हणला बाळूमा केली बाळूमा संध्या 7 वाजता आले जाऊ आलं ताक टाकली हातपाय धुली पायाला हळद फुटू लागली आणि बसा आणि जेवण झाले हाती पाय म्हणला माझ्या नियंत्रण किल्ली पाडायचे मला जायला झालं मला जेवण बसत नाही जी काय केली आता तांदूळ घेतली आणायला आणि दूध आणायचं आता कुठं झाल्या नाही काय घेतलं मामा पोळ्या आहेत आंबे आहेत दूध नाही जरा दूध आणतो कुठं एकीला सांगितलं म्हणजे तांदळाबरोबर विकत घेतली आणि 2 मसाला घे का म्हणजे मामा ही मसाला आणल्या आणि असतील कशी मला चढवून कुठं मशीन पाण्यावर घातली गुंडीवर बसून होती तर ते मामाने पोलीस खाल्लं जेवला खाला त्याच्या किंमत 6 वर्ष दूधच देत होती त्या बाळूमाची सांगणार किती झालं तर ते पाटील होतं आणि बाळूमा सगळं बकरी गेला पण तिथे त्याच्या पोरींची लग्न झाली पोरांची लग्न झाली बाळूमा तुषापा पाटील तिथलं उठलं एकदम त्याच नेत्यात तो मोठा सावकर होता आणि त्या उसात येत राहिले त्याने एका गड्यांच्या काट्या मारल्या बाळूमामांना असं करायला उद्या सकाळी माझी एक न्याय करा काय बाबा सांग का असं उद्या 9ला या 9ला या म्हणल्यावर पहिला घाबरा होती
दुसऱ्या दिवशी बाळोबाची न्याय म्हणला तर शेत बरोबर आहे सांगा मामा म्हणला ह्या पाटलाचा ऊस किती खाल्लाय बघा मी पैसे देतो मी पाटलं तर खावा मला लय देणार बघितलं म्हणला मी कुणाला घेत नाही म्हणला ते नाही बघितलं जो पाटील माझ्या गळ्याला मारला आज 7 दिवसात चक्र होईल आणि कुत्रे भोगल्यावर ह्याला चढकर भेटत हा बाळूमामाचा शब्द घ्या अगदी 5व्या दिवशी जागड्या जरी माझ्याकडे पक्का दिसता असा होता ते सगळं अंगात फारलं चढकर पाहिजे जरा चढकर पाहिजे त्याला चार होती सावकर वेळ मोठा गावचा काय सुद्धा होती पुढे आल्या पोरा आणि मामाचा काय झालं तर काय इथून झालं नाही बाळूबा काय म्हणला माझ्या तोंडात शब्द गेला मला परत घेता येत नाही झालं मी झालो नाही बाळूबा काय झाला होते का कौरवचं पाटील होतं त्या कौरवच्या पाटलाची पोरगी होती आणि तिला भूत लागलेलं होतं आणि ते कुणाला घावलं नव्हतं दवाखान्यात काय उपयोग झाला नाही आम्हाला खरगर आहे त्या खरगऱ्यात जावा कुठं ते लोक जाणार बाळो मला म्हणतं ते पाटील आल्यावर म्हणला मामा आता देवदेवरीची सत्र काय देवतावरती सत्र म्हणजे आम्हाला काय कल्पना आता बसू देतं तिथं बसवलं आणि तिथनं टाके असे लावला आणि तिथलं बनवत टाकलं देवाच्या बाईच्या अंगात आलं तिच्या कधीच अंगात आलं ते आमच्या पूर्वीनं आली की घरात डोंगरा असं कपडे झोपायचे तुम्ही दवाखान्याला जेवढी जायचं मला घावलंच नाही तर त्यात बाळूमामानं तुझ्या अंगात आलं म्हणला काय मी जाणार तुझा फार सुद्धा जाईल म्हणलं आतापर्यंत तू माझ्या ताब्यात नव्हतास असं काठी लागलं मला सोड की आता जात मला सोड जातच कसं आलोच कसं एकदा सांग आलोच कसं सांग म्हणलं की काय सांगितलं बाई ती बाई लहान मुलं असताना तिची आई मला शेंगा काढायची होती आणि त्या बाळाला बुट्टीत झोपली आली होती बुट्टीत झोपल्याला बाळाला लागलेलं होतं त्याच्याची भूर झाली मुक्ती झाली लगीन झालं तरी तर तू भूतपूरला घावलं नाही ते बाळूमामाला घावलं तर त्या बाळूमामाला भूत काढलं तिथे 4 पोरी झाली बाळूमाला भूत काढलं बाळूमा परिचित झाला मग जे ते यायचं मामा पोरगीला भूत काढले मामा सुनेला भूत काढलं मामा पोरग प्रयास करतो ही सगळी ह्याच्यावर आली हे काय वनवा म्हणला आता हे वनवा थांबवायचा कसा म्हणला मेचकं गाव आहे तिथे खळा आहे त्या खळ्यात एक चिवडा लावला मलकाम आणि त्याच्या मंत्र टाकला आजपासून येलची भटत तो काढायची येलची घालाघाली त्या काढायचं मग त्याच्या मंत्र टाकला बाळूमामा भूत आले तो सांगणार माझ्या मेचक्याला जावा तिथे खळ्यात थांबा त्याला जाऊन भेटा तुमचं काय असेल ते भूत जातंय घालाघाली जाते सगळं जाते यातला मेचकाला पण गेला तर हातवर करा हा बरे पण नेत्यात खांब आहे का मग त्या खांबाला भेटल्यावर कसले भूत असले जातं एवढं देणार ठेवायचे घ्यायला घायला जातं एवढं देणार ठेवायचं ते बाळूमामाचं काम आहे आता त्या मलकामपाशी खयात तुम्ही देवळ बांधलं मलकाम पुढे तू त्या नेटकामध्ये आता बाळूमाचं देवळ बांधलं तुम्ही गेल्यामध्ये तुम्हाला आता काय सांगायचं काम नाही मलकाम आहे तिथं त्याला आम्ही फंड सुद्धा कळावा लावला आहे त्याचा हिशेब नाही तिथलं झालं थोडं गेलं ते दुर्ग मुगळी त्या मुगळीच्या दरवाज्यात यंत्र बसली गेली आणि त्याने बसली त्यानंतर वाटली होती आणि ते जायला घरी ते तिथेच होते आणि आम्हाला पारा करायला सांगितला आम्ही खाल्लं जातो यंत्र उठली ती पाच वांगी खाल्ली वांगी खाल्ल्याचं पुढे आलं घालायचं अरे तुझ्या आल्या घरी का म्हणणार काय बरोबर माझी वांगी सगळी खाल्ली खाऊ द्या तुझ्या आईला आणि यंत्र आणि लक्ष्मी आहे या बोंबलं नको तुझी प्रत्येक वांगी घालायचं होतं
त्याची वेळच राहिली की येऊन केलं पाणी पाडलं तर प्रत्येक जटाला 2 वांगी 2 लागत होती. लोक बघायला होती. तिथनं पुढे गेला एक म्हातारी होती आणि तिची चूर होती त्या वेगवेगळं केराळ होतं. आणि त्या म्हातारे मला खूप चारायला गेले. चारा मामा तुला किती पैसे दे पैसे ना काय बोलतो तिला वाटलं ह्याच्यात एवढे झाले मग माझ्याच होईलच. चालली ते पाकच खाल्ली. बाबा म्हणला आता म्हातारी 200 रुपये घे पाकच खाल्लंय. तर म्हणला आता या तुरकाचा काप आणि खळ्यात बुडू. ती हसली काय मामा आता पाला नाही आणि काप पण राहणार कापली तुझी बनवली 7 कोटी तुम्ही तुरकाचे आल्या बाळूमाची देणी आहे. पण बाळूमा कोणाला खाऊन बुडवलेलं आता लोक म्हणजे मला ऊस खाला मला खाला तर ती कधी बुडवलेलं नाही. तिथनं पुढे गेले सांगतो सावकर 100 केलाचा होता आणि तो मोठा सावकर 100 केलाचा होता पण त्याला पोरं नव्हती. म्हणला बाळू मामा जगाला पोरं दिसते जगाची लग्न करतो आणि मला पोरं नाही यायचे पोरं नाही बघा. त्याला म्हणला पोरं फुकट होत नसत्या काय करा त्याला धर्म करायला लागतो. म्हणला राधेच्या तुझ्या मी काय धर्म आहे का तू नुसते याचा पैसे गोळा करतो सांगा. तर म्हणला ज्याच्या घरात धर्म आहे त्याच्या घरात पोरं होत्या तो धर्म तुला करतो. वर्षाला बाळूमाला आणायचा काही खेळायचा खेळ भात घालायचा गणपती दोन्ही लोक सांगायचा हा ओके वर्षात एक पहिले खेळ घालायचा. आपलं काय पाहिजे ना बाळूमाने त्याला खीर खाल्ल्या तरी म्हणला आता मी तुला सांगितलं की 100 केलीची सावकर शिकतो धर्माच्या मार्गात ज्याच्या घरात धर्म आहे त्याच्या घरात पोरं आहे तुझ्या घरात देव आहे तुम्हाला राहतो म्हणजे तू त्याला घातला म्हणजे काय करायचं तुला ते नाव आहे. तू म्हणला कशाला तुझ्याच नाव आहे बाब करायला घाला तुम्ही भंगा गेला फक्त त्याचा भंगा झाला. तुझी खीर खाल्ल्या मग तुझ्या पहिल्या बायकोला एक पोरगी देतो. तर पहिल्या बायकोला पोरगी दिल्या ते बरं झालं मला माझं वांजपण जर घेतलं असं झालं. आता बाबा माझा शिवा तुला गडबड करायला सांगायला म्हणजे माझ्या घेऊन करा आणि लय सर्व्हिस केल्या जन्मल्यापासून बाबा माझा करायचं. तर आता थोडं उशीर होतोय आता झालं समाधान म्हणा बोला 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 बाळूमाच्या नावाने बोला बाळूमामाच्या नावाने बोला बाळूमाच्या नावाने. आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमाच्या आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. जय बाळू जय जय.